नमस्कार मित्रांनो. सर्व दुनिया एका बाजूला आणि तुमचं भाग्य एका बाजूला. अशाच प्रकारचा अनुभव तुम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजेच मीन राशीला ऑक्टोबर महिन्यामध्ये येणार आहे. अर्थात भाग्य म्हणजे काय असतं याचा अर्थच किंवा याचा हा शब्दच तुम्ही विसरलेला असाल. कारण गेल्या जवळ-जवळ 5-6 महिन्यामध्ये 7.5 अशा प्रकारे काय तुम्हाला अनुभव दिलेले असतील, की तुमचा स्वतःवरचाच विश्वास उडून गेलेला आहे. आणि आता ऑक्टोबरमध्ये सुद्धा पाहायचं झालं तर सगळे जे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत जसं की शनी, राहू, केतू, बुध, मंगळ, रवी हे सगळे तुमच्या विरोधात आहेत. तरीसुद्धा मी असं का म्हटलंय? कारण तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, हाच खरं तर तारणहार होणार आहे. हाच तुमच्या मदतीला धावून येणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या 19 तारखेला जो गुरु आहे, हा गुरु राशी परिवर्तन करणार आहे. तुमच्या चतुर्थ स्थानातून तो तुमच्या पंचम स्थानामध्ये जाणार आहे. अर्थातच त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके तुमच्या राशीवर ते कशा प्रकारे उमटणार आहे. तुमच्या राशीचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे. या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की आता सांगितल्याप्रमाणे तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु हा तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, पंचमात जाणार आहे 19 तारखेला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीमध्ये भ्रमण करणारा जो शनी आहे त्यामुळे तुमची 7.5 चालू आहे. हा वक्री सुद्धा आहे. राशीच्या पंचमात राशीचा जो षष्ठेश आहे रवी, हा रवी तुमच्या सप्तमातून तुमच्या अष्टमात जाणार आहे. ज्याचप्रमाणे राशीच्या षष्ठात शुक्र सुद्धा आहे. हाच तुमचा अष्टमेश सुद्धा आहे. हा अष्टमेश तुमच्या षष्ठातून सप्तमात जाणार. एकंदरीत सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण कालावधी आहे, आता जसं सांगितल्याप्रमाणे सगळे ग्रह जरी विरोधात असले तरी गुरु तुमच्या बरोबर आहे आणि तोच सगळ्यात महत्त्वाचा ठरतो. लक्षात घ्या जरी बऱ्याच कालावधीपासून दुःख, नैराश्य किंवा अशा प्रकारचे काय अनुभव तुम्ही घेतलेले असतील तरी गुरु हा तुमच्यासाठी पाठबळ उभं करणार आहे. तुमच्यातला जो आत्मविश्वास आहे की तो बऱ्याच प्रमाणात आता तुम्ही गमावलेला आहे, तो परत तुमच्यामध्ये येणार आहे. कारण तुमची जी कामं आहेत ही मार्गी लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यामध्ये तुम्ही मांडले जे अंदाज आहेत ते आता हळू-हळू बरोबर ठरतील. आणि अर्थातच तुमचे अंदाज बरोबर ठरले किंवा गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या, तर आतापर्यंत दुरावलेली माणसं बरोबर तुमच्या जवळ यायला लागतील. परंतु लक्षात घ्या, गेल्या साधारण 5-6 महिन्याचा जो अनुभव आहे, तो अनुभव मात्र तुम्ही गाठीशी बांधणं अतिशय गरजेचं आहे. लक्षात घ्या, गुरु जरी राशी परिवर्तन करत असला, तरी तो 1.5 ते 2 महिन्यापर्यंतचा आहे. त्यानंतर परत तो तुमच्या चतुर्थात जाणार आहे. परंतु एक धरून चाला, की नियतीने तुमच्यासाठी दिलेली ही सर्वात मोठी संधी आहे, की जे आता जो भूतकाळ तुम्ही अनुभवला, त्याचा अनुभव गाठीशी ठेवा. आलेल्या ज्या संधी असतील, त्याचा जबरदस्त असा फायदा घ्या आणि 7.5साठी पुढच्या 7.5साठी तयार व्हा. लक्षात घ्या, अनुभव ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते आणि ती तुम्ही घेतलेली आहे आणि त्याच्या उपर आता जो गुरु आहे तुमच्या फेवरमध्ये असणार आहे. तुमच्यासाठी अत्यंत चांगली संधी आहे, की 1.5-2 महिन्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी तुम्हाला करता येतील त्या नक्की करा. नवीन काही गोष्टी करायच्या असतील त्यासुद्धा हातात घ्या. जेणेकरून तुमच्यासाठी गोष्टी बऱ्याच प्रमाणात उपयोगी होणार आहेत. काळजी करू नका. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह होणार आहात. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभणार आहे. यानंतर आपण चर्चा करू, की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो धनेश आहे मंगळ, हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. 28 नंतर तो तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या पंचमामध्ये 19 तारखेनंतर गुरु येणार आहे. राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या षष्ठ स्थानातून सप्तमात भ्रमण करणार आहे दिनांक 10 तारखेनंतर. याचप्रमाणे राशीचा जो लाभेश आहे शनी, हा तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, वक्री आहे. एकंदरीतच सांगायचं झालं तर आर्थिक बाबतीत सुद्धा बऱ्याच प्रमाणात तुमची जी गाडी आहे ती रुळावर येणार आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नशिबाची जर का साथ असली तर बऱ्याचशा गोष्टी आपोआपच घडून येतात. परंतु इथे आणखीन एक गोष्ट थोडी सांगणं महत्त्वाचं ठरेल, की प्रत्येक गोष्ट आपोआपच घडेल अशा गोष्टीवरती राहू नका. लक्षात घ्या, तुमची जी रास आहे या राशीने थोडंसं डिसिप्लिनमध्ये राहणं गरजेचं राहील. वेळेचं महत्त्व ओळखा, थोडंसं नियमितपणे राहा. आज आलेले जे अनुभव आहेत त्या अनुभवाच्या आधारावरती भविष्यकालीन योजना कशा प्रकारे राबवायच्या या नीट व्यवस्थितपणे वर्कआउट करा. यानंतर जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर या महिन्याच्या 20-22 तारखेनंतरच्या गोष्टी आहेत त्यामध्ये तुमच्या बऱ्याचशा शेअर मार्केटमध्ये अडकलेले काही पैसे असतील त्या संदर्भातले काही लाभ असतील हे तुम्हाला मिळावयास सुरुवात होईल. इथे एक गोष्ट आणखी सांगावीशी वाटते ती म्हणजे जरी गुरु हा तुमच्या 19 तारखेनंतर पंचम स्थानात येणार असला
तरी 20 तारखेपासूनच लगेचच्या लगेच गोष्टी सगळ्या चांगल्या होतील असं मात्र नाही. कारण गुरु जो आहे हा स्लो मूव्हिंग प्लॅनेट आहे. तर लक्षात घ्या, साधारण 8 ते 10 दिवसानंतर बऱ्याच प्रमाणात गोष्टी म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत बऱ्याचशा गोष्टी या तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला सुरुवात होणार आहे. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे बुध, हा बुध तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो आहे. बऱ्याच कालावधीकरता तो अष्टम स्थानामध्ये राहणार आहे. तर आज साधारणतः घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. घरातले जे मोठ्या व्यक्ती असतील, वयोवृद्ध व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं या दरम्यान गरजेचं राहील. याचप्रमाणे रिलेशनशिप किंवा लव्ह लाईफ याबद्दल सांगायचं झालं, तर लव्ह लाईफ काय असतं किंवा रिलेशनशिप हे केव्हाच मोडकळीस आलेलं आहे आणि याबद्दल तुम्ही अनुभवसुद्धा घेतलेला असेल. जिथे भाग्यच आपलं साथ देत नाही, तिथे माणसं तरी कसे साथ देणार? अशा प्रकारचा अनुभव साधारण गेल्या 4-5 महिन्यामध्ये तुम्ही घेतलेला असेल. काळजी करू नका. गोष्टी आता हळू तुमच्या अपेक्षेप्रमाणे व्हायला लागतील. अर्थात ज्या व्यक्तींना नवीन रिलेशनशिपमध्ये यायचं असेल त्यांच्याकरता सुद्धा हा जो कालावधी आहे, हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. परंतु परत एकदा सांगावंसं वाटतं, की जो अनुभव तुम्ही आधी घेतलेला आहे, तो मात्र गाठीशी बांधा. त्यानंतर कोणत्या व्यक्तींना जवळ करायचं, कशा प्रकारे त्यांना ट्रीट करायचं, या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात असायला हव्या. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे. काहीही मोठे त्रास होणार नाही आणि खास करून जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे. गेल्या साधारण 4-5 महिन्यामध्ये थोडंसं तुम्हाला वाटायचं की तुम्ही मेहनत तर करत आहात, बराच वेळ सुद्धा देतात अभ्यासाला, समजून सुद्धा घेतात, परंतु इम्प्लिमेंटेशन होत नाहीत. रिझल्ट्स त्याचे चांगले येत नाहीत. आत्ता जो गुरु तुमच्यासाठी फेव्हरेबल होईल, तो तुम्हाला तुमचं कुठे चुकलं, कसं चुकलं, त्याच्यावरती मात कशी करायची, कशाप्रकारे गोष्टी घडवून आणायच्या, या संदर्भातले तुम्हाला मार्ग नक्की दाखवाल. परंतु त्या मार्गावर चालणं मात्र गरजेचं राहील. आळस, झोप यापासून लांब राहा. थोडंसं डिसिप्लिन राहा, शिस्तप्रिय राहा आणि मेहनत करा. नक्की गोष्टी तुमच्या फेवरमध्ये होतील आणि शनीची 7.5 जी की पुढे आणखीन थोडे कालावधीसाठी असणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच सुसज्ज होऊ शकाल. यानंतर वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, हा बुध तुमच्या सप्तम, अष्टम आणि भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीच्या सप्तमात 10 तारखेनंतर शुक्र सुद्धा येणार आहे. तिथे रवी जो आहे हा जवळजवळ 18 तारखेनंतर तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहेत. काळजी करू नका. जर विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम असणार आहेत, सुमधुर असणार आहेत. तुमच्या दोघांमधली जी हार्मनी आहे ती खूप चांगल्या प्रकारची दिसून येणार आहे. यानंतर करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर राशीचा जो राशीचा दशमेश आहे गुरु, हा गुरु आता सांगितल्याप्रमाणे चतुर्थातून पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं फेवरेबल होईल. अर्थात थोडीशी तर मेहनत करावीच लागणार, कारण 7.5 थोडासा प्रभाव आपला दाखवणार, कारण शनीची दृष्टी आहे तुमच्या दशम स्थानावरती. तर थोडंफार तुमच्या अपेक्षेपेक्षा म्हणजे थोडं तुम्हाला वाटेल की जास्त, परंतु ज्या गुरुने तुमच्यातला जो आत्मविश्वास जागवलेला आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि त्याच्याच जोरावर बरीचशी कामं तुम्ही पुढे घेऊन चाल आणि बरेचसे ज्या संधी आहेत त्याचं सोनं करू शकाल. यानंतर आपण चर्चा करू की जे ग्रहयोग आहेत त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे राहतील. जसं की दिनांक 14 तारखेला शुक्राचा हर्षाची त्रिकोणयोग आणि नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. शुक्र जो की तुमच्या सप्तम स्थानामध्ये भ्रमण करेल, तृतीयातील हर्षलबरोबर त्रिकोणयोग करेल आणि तुमच्या राशीतील नेपच्यून बरोबर प्रतियोग करेल. खास करून विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर केला जाण्याचा एक संबंध काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही प्रत्यक्ष घेऊ शकाल आणि ते पूर्ण सुद्धा होऊन जातील. फक्त वैवाहिक जोडीदारावर छोट्या मोठ्या कारणामुळे मिसअंडरस्टँडिंग होऊ शकेल, तिथे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करणार आहोत दिनांक 20 तारखेला बुध आणि मंगळाची युती होणार आहे. अर्थात ही जी युती आहे ही युती तुमच्या अष्टम स्थानामध्ये होणार आहे. तर थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर करू शकतील, तिथे एक गोष्ट सांगावीशी वाटते. लक्षात घ्या, तुम्ही काही गेल्या महिन्यापासून वाईट कालावधी अनुभवलेला असेल आणि वाईट कालावधीमध्ये होतं काय, जसा तो अनुभव येतो त्यामुळे आपण जरी चांगलं करत असलो तरी गोष्टी चुकीच्या होतात. त्याच्यामुळे चांगुलपणावरचा आपला विश्वासच उडतो. मग असं एकदा झालं की आपण हळूहळू काही चुकीची कामं करायला तयार होतो. आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करतो, जरी त्यामुळे धोका असला तरी. तर धोका पत्करून कामं मात्र करू नका. गुरु मगाशी सांगितल्याप्रमाणे फेवरेबल होतं तर उगाचच्या उगाच गोष्टी आणखी कॉम्प्लिकेटेड किंवा त्याचा मुंता वाढवू नका. लक्षात घ्या, अर्थातच 7.5 आहे, परंतु तरीसुद्धा असा काही करू नका, कारण गुरु तुमच्यासाठी बऱ्याचशा गोष्टी या अपेक्षेप्रमाणे करणार आहे. यानंतर दिनांक 24 तारखेला बुध आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करेल
आणि जो गुरु तुमच्या पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे, दोघांचा त्रिकोणयोग अतिशय उत्तम असणार आहे. या दरम्यान काही नवीन-नवीन संकल्पना तुम्हाला सुचू शकतील. नवीन कामाची सुरुवात तुम्ही करू शकाल. काही चांगल्या इंट्युशन मिळू शकतील. जर का तुम्ही सामाजिक व्यक्ती असाल, तर समाजामध्ये फेमस होणं, प्रसिद्ध होणं, तुमच्या कामाला कामाची पोचपावती मिळणं, समाजाकडून तुम्हाला एक्सेप्ट केलं जाणं, स्वीकारलं जाणं आणि त्यासंबंधी काही चांगले अनुभव येणं, बेटर हॅपनिंग होणं, अशा प्रकारचे चांगले काही अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चित मिळणार आहे. याचप्रमाणे दिनांक 25 तारखेला बुध आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. बुध जो की तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतोय आणि जो शनी तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग अतिशय उत्तम असणार आहे. काळजी करू नका. या दरम्यान फिरणं वगैरे जास्त होईल. धार्मिक आध्यात्मिक अनुभव, जर का तुम्ही धार्मिक आध्यात्मिक मार्गामधले असाल तर त्यासंबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला या दरम्यान निश्चितच मिळणार आहेत. तुमचे अंदाज ठरणार आहेत. लाँग टर्ममध्ये जर का तुम्हाला काही चांगल्या गोष्टी करायच्या असेल तर तर त्या निश्चितपणे या दरम्यान तुम्हाला अनुभवास येणार आहे. याचप्रमाणे दिनांक 29 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षशी प्रतियोग होणार आहे. आता ही जी गोष्ट आहे थोडीशी महत्त्वाची राहील. खास करून तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करणारा बुध तुमच्याच राशीतील नेपच्यूनबरोबर त्रिकोणयोग करेल आणि तृतीयातील हर्षलबरोबर प्रतियोग करेल. या दरम्यान एकच गोष्ट फक्त महत्त्वाची राहील, ती म्हणजे कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून थोडंसं लांब राहा. सरकारी कामापासून थोडंसं नीट राहा. आउट ऑफ द वे जाऊन गोष्टी करू नका. परंतु या दरम्यानच तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारचे काही इंट्युशन्स वगैरे येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. कारण भविष्यात जाऊन त्या संदर्भातले काही चांगले अनुभव किंवा तुमचे अंदाज ठरणं अशा प्रकारचे अनुभव या बुध नेपच्यूनच्या त्रिकोण योगामुळे निश्चित येणार आहे. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती कोजागिरी पौर्णिमा आहे दिनांक 7 तारखेला आणि जी अमावास्या आहे ती दिनांक 21 तारखेला आहे. लक्षात घ्या, जरी पौर्णिमा किंवा अमावास्येला चांगले योग असले तरी सुद्धा पौर्णिमा किंवा अमावास्या स्वतःचे जे परिणाम असतात हे दाखवतेच आणि याचाच थोडासा तुम्हाला त्या संदर्भात विचार करायला हवा. खास करून या महिन्याच्या 7 आणि 21 तारखेला कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार किंवा विवादात जाणं यापासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं ऑक्टोबर 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.